नमस्कार. नमस्कार. स्वातंत्र्य भेटल्यानंतर अनेक वर्ष या ठिकाणी पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. परंतु आता पाण्याचा प्रश्न कसा आहे, असा म्हणजे काय याच्यावर आहे? काय झालं, गेली 35 वर्ष आमदार साहेबांनी आम्हाला कलमोडीचं पाणी म्हणून आम्हाला गेली 35 वर्ष जुजावलं. परंतु त्यानंतर मागील पंचवार्षिकला जिल्हा परिषद सदस्य माननीय देवीदास भाऊ दरेकर सेनेच्या माध्यमातून जेव्हा निवडून आले, त्यांनी सातगाव पठाराचा पूर्ण अभ्यास केला. या ठिकाणी बायांना अक्षरशः 2-2 किलोमीटरहून पाणी आणायला लागायचं, टँकर चालू असायचं. म्हणून त्याने जातीनं या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये भांडून राष्ट्रीय पेयजल योजना या ठिकाणी आणली आणि गोडेगाव या ठिकाणून सातगाव पठाराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. असं समजतं आहे की शोकसभा झाली अजित पवारांची, त्यामध्ये शिवाजी दादांनी सांगितलं, आढळराव पाटलांनी सांगितलं, माजी खासदार आहेत ते, की इथली जी योजना आहे ती त्यांच्यामार्फत झाली किंवा त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला. नाही, दादांनी मग वाकेश्वराची शपथ घेतली, परंतु हे खोटंच आहे. दादांनी या अगोदर मला वाटतं 3 पंचवार्षिकला दादा खासदार होते, परंतु त्या दरम्यान दादांनी काय करता नाही आलं. ज्या टायमाला देवीदास भाऊ जिल्हा परिषद सदस्य झालं, त्यांनी ही स्कीम मंजूर करून आणली आणि दादा आज त्याचं श्रेय घेत आहे. हे फार शोकांतिक आहे. मग यामध्ये आता निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये कोणाला जास्त पसंती राहिली या भागामध्ये? या ठिकाणी शिंदे गटाकडून जे सुवर्णाताई दरेकर आहेत यांना पसंती राहणार. तर पाण्याचा प्रश्न नक्की मग कुणी मार्गी लावलं आहे? शिवाजीदादा आढळराव पाटील साहेबांनी लावलं आहे की देवीदास भाऊ दरेकरांनी लावलं आहे?